मला काहीतरी बोलत होतो आता. इकडच्या साईडला जी प्रथा आहे चिखलोली गावामध्ये, लहान मुलं असतात त्यांना पालखीच्या वरून असं घेतलं जातो. जय शिवराय, जय शंभूराजे भावांनो. सुबोध ब्लॉग अँड फिटनेस या चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो. तुम्हाला व तुमच्या सहपरिवाराला सुबोध ब्लॉग अँड फिटनेस या चॅनल करून हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आमच्या गावामध्ये हनुमान जयंती निमित्त पालखी सोहळा असतो. हा पालखी सोहळा कसा असणार आहे हे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार. आमची वर्षानुवर्षाची परंपरा कशी आहे आणि आमच्या चिखलोली गावातला पालखी सोहळा कसा असतो हे तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे मी. थोडासा गावामध्ये म्हणजे कालक असल्यामुळे आपल्या क्लिअरिटीमध्ये जरा कॉम्प्रोमाइज करावं लागेल तुम्हाला. ग्रामस्थ मंडळ सर्व जमा होता साऊंड सिस्टीम लावता 8 वाजणार आहेत. तर 8 वाजता सर्व इकडे जमून आमच्या चिखलोली गावातली मानाची पालखी काढायच्या अगोदर आरती वगैरे कशी असते आणि कशी पूजाविधी असते हे पूर्ण दाखवणार तुम्हाला डिटेल पूर्ण. पालखी काढायच्या अगोदर जे पालखी घेतील त्यांची कशी टीका वगैरे देऊन कशी आरती केली जाते बघा. मान सन्मान असा असतो. आणि आता इकडच्या साईडला आमचे जावा आहे मनीष. आता हार वगैरे घातलेला आहे मनीषला. आणि आता इकडे थोडासा आरती वगैरे करून टीका वगैरे लावणार जाणार. आणि मग टीका लावल्यानंतर त्यांना मान सन्मान देऊन पालखी गावाची त्यांच्या खांद्यावर दिली जाणार. आहे आता पालखी आता आमचे ग्रामस्थ मंडळी सर्व इकडे आलेले आहेत. आणि आता आम्ही थोड्याच क्षणामध्ये चिखलोली गावातील पालखी आम्ही काढणार आहोत. तर चला आता पालखी कशा प्रकारे घेतात आणि मान सन्मान कसा आहे. जय सियाराम. जय 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 श्रीराम. जय. पालखी आता मंदिरातून काढण्यात आलेली आहे आणि आता इकडनं घेऊन आम्ही पालखी प्रत्येकाच्या दाराशी घेऊन जाणार आहोत. आता ही पहिली तशी आरती होणार आहे. फ्रेंड्स मंदिरातून पालखी वगैरे काढलेली आहे आणि आता मंदिराच्या समोर जय शरण शरण हनुमंत शरण हनुमंत रामदूता तुझा रामदूता रामदूता तुझा रामदूता
भक्तीचा चावाचा भक्तीचा चावाचा भक्तीचा चावाचा भक्तीचा चावाचा गावाला सुगता मज गावाला सुगता गावाला सुगता मज गावाला सुगता मज गावाला सुगता मज गावाला सुगता सुरानी दिरा सुरानी दिरा सुरानी दिरा सुरानी दिरा स्वामी काले तू सागर स्वामी काले तू सागर स्वामी काले तू सागर स्वामी काले तू सागर जय भक्ति दाता भक्ति दाता स्वराज कुठे आहे बघ, स्वराज कवच पुढे. गावाला तू बता गावाला तू बता माझ्या गावाला तू बता गावाला तू बता. विश्वनाथ धोंडे यांच्या घरी पालखी थांबवण्यात आलेली आहे आणि यांच्या घरी तुझे पायी गोड गोड तुझे नामा गोड गोड तुझे नामा तुझे पायी सुख तुझे पायी सुख सॉरी बाबू
नाही मी आहे ना, तुम्ही टेन्शन करू नका. एक बिगारी आणि बाहेरून काय बिगारी आणि पोट झालं काय झालं काय. जग्गू भुईर यांच्या घरी आरती वगैरे केलेली आहे पालखीची. आता इकडून आम्ही आता पुढे जाणार आहोत. त्याच्या घरचे नाव घेऊ का? रुपेश गायकर यांच्या घरी इकडे पालखी आलेल्या आहेत आणि इकडे मस्त की वहिनी आरती करताना. आमचे जावई बघा किती खुश आहेत आरती केल्याबद्दल. जावयाचा चेहरा नेहमी हसता असतो. अशा प्रकारे पूजा वगैरे चालू आहे बघा. घाबरून ठेवले दोन्ही बाजूने येतात पूजा करायला. इकून इकून घुसतात. कुठली घेऊ अर्धी इकून घाबरून ठेवलंय ना मला. आरती वगैरे झालेली आहे रुपेश गायकर यांच्या घरची. दोन्ही बाजून आरती चालू आहे. बोला कैलास भुईर याच्याकडं पालखी आलेली आहे. आता पालखी आल्यानंतर सर्वात अगोदर कशा प्रकारे पायावरती पाणी वगैरे घातलं जातो हे तुम्हाला दाखवणार आहे. इकडे बघा, जे पालखी घेतात त्यांच्या पायावरती पाणी वगैरे दिला जातो आणि जे पण घरचे असतात ते सर्व दर्शन वगैरे घेतात. अशा प्रकारे पायावरती पाणी वगैरे देऊन मग त्यांची आरती वगैरे केली जाते. म्हणजे असा मान सन्मान दिला जातो. अशा प्रकारे ज्यांनी पालखी वगैरे घेतलेली त्यांची आरती वगैरे केली जाते. टिका वगैरे लावला जातो, हार वगैरे घातला जातो आणि मग पूजा वगैरे करून सर्वांचं दर्शन वगैरे घेऊन पालखी पुढं हलवली जाते. म्हणजे ही आहे चिखलोली गावातली परंपरा. लहान मुलांपासून तो वरिष्ठ नागरिकपर्यंत हे सर्व
पालखीला येतात, म्हणजे प्रत्येक घरचे सर्व पालखीला इकडे येतात. अशा प्रकारे पूजा वगैरे होते. आमचे मित्र किशोर भोईर हे सुद्धा इकडे पूजा करतात पालखीची इकडून. आणि पल्लवी वहिनी सुद्धा इकडनं. जावाई गोड खात नाही वाटतं, जावाईने खास माणूस आणला इकडे गोड खाण्यासाठी. काय नाही, आपल्या ग्रुपचे आहेत ना. कोणी काढ ना किंवा तिथं दाखवायची नाही, स्पेशल आहे. आता जावयांच्या इकडे हार घालतो. हा मामा आई हार घातलेला आहे. जावया इकडे मजा उडवायला लागली माझी. अशा प्रकारे बघा या पाडीकडे चालू आहे. जावाय रासून नका, तुमची पण आरती करतो, तुम्हाला पण टीका लावतो. पालखी वगैरे आता पुढे हलवण्यात आलेली आहे. आता माझ्या घरातून इकडे पुढे चालवले असते आता पालखी आम्ही पुढे नेणार आहोत. म्हणजे कसं आहे की आता कीर्तन करणारे आहेत ना, ते एक जागी थांबलेले आहेत आणि आम्ही आता असते जाणार आहोत. कारण प्रत्येक गल्लीमध्ये कीर्तनकरी पाठी फिरायला मग जास्त उशीर होतो, म्हणून आम्ही आता असते करून आता पालखी पुढे घेऊन जातोय. जग्गू भोईर यांच्याकडे आलेले आहेत आणि जग्गू भोईरच्या इकडे पालखी अशा प्रकारे फिरवलेली आहे. म्हणजे प्रत्येक घरोघरी पालखी फिरवली जाते आणि मग त्या पालखीची पूजा वगैरे केली जाते. आता सर्वात अगोदर स्टँड लावून थोडा आराम देणार ज्यांनी पालखी वगैरे घेतलेली त्यांना, आणि त्यांच्या पायावरती अशा प्रकारे पाणी वगैरे टाकून त्यांची आरती वगैरे करून मग पालखीची होणार. इकडे बघा इकडे पुढे आरती केलेली आहे आणि अशीच प्रकारे अशी मागे आरती होणार आहे. प्रत्येक घरोघरी आरती केली जाते आणि मग त्यांना हार वगैरे घालून मग आपल्या बजरंगबलीला जे पण काही नैवेद्य वगैरे असेल ते नैवेद्य वगैरे दाखवतात आणि मग असते पालखी पुढे हलवली जाते. ही आहे चिखलोली गावातली परंपरा. म्हणजे प्रत्येक घरी मान सन्मान देऊन मस्तपैकी पूजापाठ
करून नैवेद्य वगैरे दाखवून पालखी पुढं हलवली जाते. ही आमची वर्षानुवर्षाची परंपरा आहे. म्हणजे प्रत्येक वर्ष प्रत्येक घरातली सर्व मुलं, लहान मुलं, मोठी माणसं सर्व एकत्र येतात. आधी भुईरनी पण इकडे पालखीचा दर्शन वगैरे घेतलेलं आहे. आता इकडून पालखी हलवण्यात आलेली आहे. म्हणजे जग्गू भुईरच्या घरी इकडे पूजा वगैरे झालेली. आता आस्ते आस्ते करून आपण पुढे जाणार आहोत. रामचंद्र राऊत त्यांच्या घरी आलेले आहेत. राजू राऊत यांच्याकडे पालखी आलेली आहे आणि इकडे मामी वगैरे आहे पालखीची पूजा वगैरे करताना. त्याला काय नाही. इकडे मामीने वगैरे दर्शन वगैरे घेतलेलं आहे. चला पालखी आता पुढे हलवणार आहोत आपण. जगदीश पिंगळे यांच्याकडं पालखी आलेली आहे आणि आता जगदीश पिंगळेच्या घरी पूजाविधी करताना तुम्हाला दाखवतो मी. आणि माझ्या पुतण्याने इकडं पालखी घेतलेली आहे. आता भरपूर जण माझ्या पुतण्याच्या पाय वगैरे पडतील. किती आनंदी झाले ना पालखी घेऊन. किती गोड असतं इकडे बघा. आमच्या गावात रील स्टार परेश यांनी पालखी घेतलेली इकडे. आश्रीराम धोंडे यांच्याकडे पालखी आणलेली आहे आणि आता इकडे कशा प्रकारे पूजाविधी होते बघूया जरा आपण. आणि आमचे भाऊजी काशीनाथ धोंडे यांचं कुटुंब सर्व एकत्र असल्यामुळे ते सर्व एकत्र फेस्टिवल सेलिब्रेट करतात. म्हणून ते एकाच जागी पूजापाठ करणार आहेत. आता दोन्ही सवारीतून पूजा वगैरे होणार आहे. माझी भाषी इकडनं पूजा करणार आहे आणि भाषा इकडनं आहे आणि भाऊजी आहेत. आणि इकडनं अविनाश भाऊजी आणि आमच्या बहिणी इकडे आहेत. दाखवतो ना, माझ्या बहिणीला दाखवतो जरा. थांब ना, नाही तर बहीण अनब्लॉक करेल ना मला. डायरेक्ट अनसबस्क्राईब करेल. आता इकडनं बघितला तुम्ही, इकडनं आमच्या भाऊजाने आणि बनीसनी इकडे पूजा केली मस्त आहे की. आणि भाऊजाला वजनगडी पावला असं वाटतं बघा, फुल पण खाली पडलेलं आहे इथं. आणि इकडनं आमची भाषी इकडे पूजा करते. हे उपास पकडलाय ना पक्का ना. खाली बाजू ना. इकडनं माझी भाषी इकडे पूजा करते बघा कशा प्रकारे. अशा प्रकारे पूर्ण इकडे अशी समोर उभे राहून दोन्ही बाजून पालखीच्या मस्त आरती वगैरे केली जाते. आणि जे पण काही नैवेद्य आहेत आतमध्ये ठेवून हार वगैरे घालून दोन्ही साईडला ज्यांनी पालखी घेतलेली त्यांच्या पायावरती पाणी वगैरे टाकून त्यांची आरती वगैरे करून ही पालखी पुढं हलवण्यात येते. तर अशा प्रकारे चिखलोली गावातील हनुमान जयंती पालखी सोहळा असतो. प्रत्येक घरोघरी जाते आणि प्रत्येक घरी जाऊन अशा प्रकारे आरती वगैरे होते. ही आमच्या चिखलोली गावातली परंपरा आहे आणि वर्षानुवर्ष ही परंपरा अशीच चालणार आहे. आणि येणाऱ्या आमच्या लहान लहान मुलांना पण आम्ही हे शिकवत आलेलो आहे की अशा प्रकारे आपला जो वारसा आहे तो पुढे चालला पाहिजे आणि आपल्या गावाची परंपरा आहे ही अशी वर्षानुवर्ष पुढे गेली पाहिजे. एका साईडला बघा ओंकार आमचा भासा, तो सुद्धा इकडे पालखीची पूजा वगैरे करतोय. आणि काशीनाथ भाऊजी पण इकडे आहेत. आमचे भाऊजी इकडे पूजा करतात बघा पालखीची. क्लिप इकडनं घेऊया आपण. अरे बापरे, भाऊजी चांगली पूजा करा हो. चांगला माणसाने पालखी घेतली, चांगल्या माणसाने पालखी घेतली. आता खांदेकरी चेंज झालेले आहेत पालखीचे. म्हणजे प्रत्येक 4-4 घरं सोडली का लगेच खांदे वगैरे चेंज करतात. कारण जे घेतात त्यांना जास्त उशीर खांद्यावरती पालखी वगैरे घेतली तर त्रास होऊ शकतो.
याच्यासाठी प्रत्येक 4 घरानंतर खांदेकरी चेंज होतात. ही आहे आमच्या गावातली परंपरा. आता इकडनं आम्ही पालखी घेऊन जाणार आहोत आमच्या मोठ्या भाऊजींच्या घरी. लहान लहान मुलांची मस्ती वगैरे ही चालू आहे भरपूर. ही पालखी आमच्या मोठ्या भाऊजींकडे इकडे आलेली आहे आणि इकडे बघितला तर आमच्या भाषाने दोन्ही पालखीला खांदे घेतलेले आहेत. इकडच्या साईडला ज्यांनी खांदेकरी आहेत त्यांचे पाय वगैरे धुवून पदरांनी त्यांचे पाय वगैरे पुसून घेतलेले आहेत. त्यांची आरती वगैरे केली, त्यांना निवेद वगैरे दिला. म्हणजे जे काही तोंड गोड करायचा असतो ती परंपरा आहे. तशा प्रकारे इकडे परंपरा पार पाडली जाते. म्हणजे आतमध्ये देवाला फोटोला हार घालतात, आरती करतात ना. आरती केल्यानंतर ज्यांनी खांद्यावरती पालखी घेतलेली त्यांचीसुद्धा आरती करून त्याचा तोंड गोड केला जातो आणि मग पालखी पुढं हलवली जाते. ही आहे चिखलोली गावातील हनुमान जयंतीची परंपरा. अशा प्रकारे ज्यांनी पण खांद्यावरती पालखी वगैरे घेतलेली त्यांची अशी आरती वगैरे केली जाते आणि मग त्यांचा तोंड गोड केला जातो आणि मग ही पालखी पुढे हलवली जाते. आता इकडनं पालखी हलवलेली योगेश गायकर यांच्या घरी आलेलो आहेत आणि आमच्या बहीण आहे बाय आमची नागूबाई. हे बघून घ्या इकडं आमच्या बहिणीला अशा प्रकारे एकदम मस्त की पूजा करते एकदम. तिकडे तू वाट लावशी शोधची नको 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 तू काहीच घेत नाही. हट. इकडच्या साईडला हर्ष दोंडे आहे, याची आरती वगैरे करायला लावलेली आणि इकडच्या साईडला आमची सून आहे, तिने इकडे हार वगैरे घालायला लावलेला आहे. पालखीच्या आतमध्ये फोटो आहे त्याला. आणि आमची दुसरी सून आहे ती जरा बाजूला इकडे आणि आमच्या बहिणी इकडे बघा कशा प्रकारे इकडं आमच्या बहिणीने इकडं पालखीमध्ये जे हनुमानाचं फोटो आहे त्याची इकडं मस्त की आरती करायला घेतलेली आहे आणि आतमध्ये नैवेद्य वगैरे दाखवला आहे. आणि आमच्याकडं दुसरी सून आहे तीच तर इकडंच आहे. दोन्ही सुना बघून घ्या इकडं आमच्या. ही आमची बारकी सून आहे योगेश गायकर यांच्या धर्मपत्नीची. आणि इकडे आमची आता मोठी सून आलेली आहे मुकेश गायकर यांची पत्नी. आणि इकडे तुम्ही बघितलात तर आता पुढे आरती वगैरे चालू आहे. इकडच्या साईडला जे आमच्या भाषाची लहान मुलगी आहे तिने दर्शन वगैरे घेतला पालखीचा आणि निवेद वगैरे दाखवला. आता पालखी आम्ही आता इथून हलवणार आहोत आणि इथून पालखी आता पुढे जाणार आहे. तर अशाच प्रकारे पालखी असते असती प्रत्येक घरी घेऊन जातात. ज्यांनी पण खांद्यावरती पालखी वगैरे घेतली त्यांच्या पायावरती पाणी वगैरे देताना पडली असेल किंवा पाडली असेल पाणी पाहिजे का? इकडनं माझी भाषी पूजा करताना प्रज्ञा जय बोलल पहिल्यांदा मम्मीनी मला एवढा मान सन्मान दिलाय. बघा फ्रेंड्स, पहिल्यांदा असा एक सीन बघायला भेटतो का माझी बहीण माझ्या भाषाला आरती वगैरे करते. नाहीतर जयची उखलपट्टी असते घरी. आणि आमच्या भाऊजी पण इकडं भाऊजी हार वगैरे घातलेला इकडे. आणि एका साईडला आता मागच्या साईडला एक छोटा आमचा भासा आहे. इकडच्या साईडला हर्षला सुद्धा मान सन्मान आणि भाऊजीने इकडे नारळ वगैरे ठेवलेला आहे आतमध्ये. आता निवेद वगैरे ठेवलेला आहे भाऊजींनी पालखीमध्ये. आणि आता आतमध्ये पालखीची जे फोटो वगैरे आहे इकडे येऊन पूजा वगैरे करणारी माझी मोठी बहीण.
बहिणींनी पालखीचं दर्शन वगैरे घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता इकडच्या साईडला निवेद वगैरे दाखवलेला आहे इकडे पालखीला निवेद वगैरे सोडताना अशा प्रकारे पालखीमध्ये बजरंगबलीचा फोटो आहे त्याला निवेद वगैरे दाखवतात, हार वगैरे घालतात आणि मग आरती वगैरे करून पुढे आरती हलवली जाते. अशा प्रकारे सर्व आमच्या फॅमिलीने इकडे दर्शन वगैरे घेतलेलं आहे. तर पालखी इकडनं हलवलेली आहे आता इकडनं पालखी हलवून आपण पुढे घेऊन जाणार आहोत. चल चला आता इकडनं पालखी बहिणीकडून काढलेली आता असते असते अशी गावात पालखी घेऊन जाणार. म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक घरोघरी पालखी फिरवली जाते आणि प्रत्येक घरी पालखीची पूजा होते आणि तिला पालखीमध्ये जे हनुमानचं फोटो वगैरे लावलेलं आहे त्याला निवेद वगैरे दाखवून त्याची आरती वगैरे करून हार वगैरे घालून पालखी पुढं हलवण्यात येते. तर अशाच प्रकारे आम्ही पूर्ण गावात असे फिरणार आहोत आणि पूर्ण चिखलोली गावामध्ये पालखी सोहळा कसा असतो हे तुम्हाला दाखवणार आहोत. तर चला पुढे जाऊया नेक्स्ट घरी. फ्रेंड्स आपण इकडे दिनेश भोई यांच्या घरी इकडे आलेलो आहेत. त्याच्या साईडला उमेश भोईर आणि वहिनी बजरंगबलीच्या फोटोची आरती वगैरे करताना आपल्या पालखीची आरती वगैरे करताना लहानपणी या घराच्या खूप आठवणी आहेत. आमचा मित्र जगदीश भोईर याच्याबरोबर आम्ही खूप असायचो. तर आपल्या मित्राची फॅमिली पूर्ण इकडे दर्शन घेताना आणि इकडच्या साईडला तुम्ही बघितलात तर लहान लहान मुलं गावातले असे सगळीकडे जाऊन मस्त की मजा मस्ती चालू असते. चला इथे मयूर मयूर त्याला मयूर त्याला शैलेश धोंडे यांच्या घरी इकडं पालखी वगैरे आलेली आहे आणि आमचे मित्र शैलेश धोंडे, नरेश धोंडे आणि इकडे आमच्या मावशी वगैरे इकडे आहेत. इकडच्या साईडला शैलेश धोंडे आतमध्ये मारुती बाप्पाचा फोटो आहे त्या फोटोला हार वगैरे घालताना दर्शन वगैरे घेताना म्हणजे ज्यांनी खांद्यावरती पालखी वगैरे घेतलेली त्यांच्या गळ्यामध्ये हार वगैरे घालून त्यांच्या आरती वगैरे करून व त्यांचं तोंड वगैरे गोड करून पालखी पुढं हलवली जाते. अशाच प्रकारे चिखलोली गावातली काही परंपरा आहे जो वारसा आहे तो वर्षानुवर्ष असा पुढं चालवत चाललेला आहेत न्यू जनरेशनसुद्धा. बघितला इकडच्या साईडला आपल्या मित्राच्या फॅमिलीने पूर्ण इकडे दर्शन वगैरे घेतलेलं आहे पालखीचा आणि ज्यांनी पण खांद्यावरती पालखी वगैरे घेतलेली आहे त्यांना पूजा वगैरे करून त्यांच्या गळ्यात हार घालून त्याचा तोंड गोड करून पालखी पुढं हलवण्यात येणार आहे. हे होतं शैलेश धोंडेचं परिवार आणि त्यांच्या घरची थोडीशी एक पूजा. तर असते असते पालखी आपण पुढे घेऊन जाणार आहोत. गिरीश धोंडे यांच्या घरी इकडे पालखी आलेल्या आहेत म्हणजे आपल्या चंदू नाना त्यांच्याकडं आणि इकडच्या साईडला त्यांची फॅमिली वगैरे पालखीची आरती वगैरे करताना या आजी आहेत ना या आजी आमच्या चिखलोली गावातले धवला आर्टिस्ट आहेत. खूप जणांच्या लग्नांच्या मध्ये धवला वगैरे गायलेला आहे
आणि खूप फेमस आर्टिस्ट आहेत. ओळखला नाही ना? दिला ना? हा आवाज दिला. चला आता इकडनं आपण असती पालखी हलवणार आहोत. तर गिरीशच्या घरी पण पूजा वगैरे केली आणि इकडनं आता पुढे घेऊन जाणार आहोत. आणि इकडे पालखीमध्ये एक नवीन पाहुणा सामील झालेला आहे, म्हणजे आपल्या गावातले प्रसाद धोंडे नारळ जमा करायला. इकडे आमच्या भावाचा पोरगा राज राऊत बघा कसा पैलवान आहे. आता आमच्या राजला पण बघा. आणि ही आमची भावाची मुलगी पूजा वगैरे करताना. हा माझ्या भावाचा मुलगा पालखीच्या पाया वगैरे पडताना. आणि इकडनं बघितलं तर माझ्या भावाची मुलगी. हे इकडच्या साईडला बघितला तर भावाच्या मुलीने पालखीची पूजा वगैरे केलेली आहे. हा हरिपाठ इकडे चालू आहे इथं. आणि इकडे साईडला पालखी इकडे आणलेली आहे. एकनाथ पाटील यांच्या घरी इकडे पालखी वगैरे आलेली आहे. बघितला तुम्ही बलराम धोंड्याच्या घरी पालखी आलेली इकडे आणि त्यांची पूर्ण फॅमिली इकडे. एकनाथ पाटील यांच्या घरी पूजा वगैरे झाली. तर आता इकडनं पालखी आपण पुढे घेऊन जाणार आहोत असते करून. आता इकडे आहे केतन पाटील यांचं घर लागलेलं आहे. केतन पाटील यांच्या घरी इकडे आलेलो आहेत आपण आणि यांच्याकडं पालखीची पूजा करताना इकडे बघा इकडच्या साईडला केतन पाटीलने जे खांदेकरी आहेत त्यांना हार वगैरे घातलेला आहे. आणि इकडनं आपण इकडच्या साईडला केतनची फॅमिली वगैरे इकडे पूजा करताना. मध्ये देऊ नको आता. फ्लॅश लाईट चालू करून काम करतो, काम होईल असं होणार नाही. इकडच्या साईडला केतन पाटील यांच्याकडे पालखीची पूजा वगैरे झालेली आहे. त्यांनी निवेद वगैरे दाखवलेला आहे आणि सर्वांनी दर्शन वगैरे घेतलेलं आहे. आता इकडनं आता पालखी आपण पुढे घेऊन जाणार आहोत. इकडच्या साईडला आमच्या जावयांची फॅमिली. ह्या जावयांच्या फॅमिलीमध्ये एक वैशिष्ट्य आहे म्हणजे आता त्यांची तिसरी पिढी आहे तरी अजून पण तर सर्व एकत्र आहेत. आणि ही त्यांची चांगली गोष्ट आहे का आजकाल कितीही छोटं घर असलं तरी पण एकत्र राहता येत नाही. पण यांच्या 3 पिढ्या झाल्या, 3 पिढ्या एकत्र आहेत. हां आम्ही आमच्या जावयांच्या घरीकडे आलेलो आहेत आणि मस्त की खांदेकरांना हार वगैरे घातलेला आहे. आमच्या जावयांच्या घरची खासियत आहे यांची जॉईंट फॅमिली आहे आणि यांची तिसरी पिढी आहे. अजूनपर्यंत सर्व कुटुंब एकत्र राहतात आणि जावय आपली सर्व कुटुंब एकत्र राहतात. आणि आपण किती जण आहेत सर्व एकत्र? 20-22 जणांचा एकत्र कुटुंब आहे आणि यांची तिसरी पिढी आहे. हीच एक चांगली गोष्ट आम्हाला आवडते का पुऱ्या गावामध्ये एक घर असं आहे का त्यांची तिसरी पिढी आहे आणि सर्व एकत्र आहेत, एक पण वेगळा राहत नाही आहे आणि सर्वांची एकमतं असतात कुठलाही काय करायचं असेल तर. हे बघून आम्ही आमची मुलगी त्यांच्या घरी इकडे दिलेलं आहे. आणि इकडे साईडला बघितलं तर आमची लेक इकडे पालखीचं दर्शन वगैरे घेताना इकडे बघितलात तुम्ही. आणि पूर्ण फॅमिली इकडच्या साईडला जावयांच्या घरी इकडे पालखीची पूजा वगैरे झालेली आहे. कैलाश पाटील यांच्या घरी इकडे पालखी आलेली आहे आणि त्यांचे फॅमिली मेंबर्स आपल्या पालखीची पूजा वगैरे करताना. आजी कुठे गेला? आजी इथं विषय
चप्पल देऊ ना. ए चला जातो का जेवायला चल जेवायला नाही का उभी राहा. वर्षी देऊ काय तिकडं नाही ना तिकडं ना तिकडं तिकडे डीजेचा ॲप आहे ना तो क्लिअरिटी आहे. ॲपला जास्त क्लिअरिटी नाही. हर्षाची लय आजार आहे. ठिकाणी गेल्या वर्षी मी घेतलेली स्टँड पण नव्हता बिना बिना आपण दोघं होतात ना. आमचे मित्र निलेश पाटील इकडे आलेले आहेत पूजा करायला. या पाटील परिवाराचा पूर्ण इकडं पूजापाठ आपण बघितली. सर्वांनी पालखीचं दर्शन वगैरे घेतलं. विलास पाटील त्यांच्याकडे इकडे पालखी आलेली आहे. इकडच्या साईडला ज्यांनी खांद्यावरती पालखी वगैरे घेतलेली त्यांच्या पायावरती पाणी टाकून पदरांनी पाय पुसले जातात आणि मग त्यांच्या गळ्यामध्ये हार वगैरे टाकून त्यांना मान सन्मान देऊन त्यांची आरती वगैरे केली जाते. आणि मग आपले पालखी आहे पालखीमध्ये बजरंगबलीचा फोटो आहे त्या फोटोला हार घालून आरती करून निवेद वगैरे चढवला जातो आणि मग पुढे पालखी हलवली जाते. ही अशी असते चिखलोली गावातील पालखी मिरवणूक सोहळा. अशा प्रकारे प्रत्येक घरोघरी पालखी जाते आणि आपल्या गावातला जो परंपरा आहे आणि पिढीनपिढी हो वारसा तसाच चालावा म्हणून पालखी सोहळा हा दरवर्षीप्रमाणे गावात फिरवली जाते. इकडच्या साईडला इकडे बघा विलास पाटील आणि आमच्या वहिनी दोन्ही जोड्याने एकदम दर्शन वगैरे घेतात. कशा प्रकारे इकडे बघा. अच्छा हा आणि यांचा मुलगा इकडे आहे पाटील वगैरे आहेत ते पालखीची आरती वगैरे करताना. आता पालखी अनिल गोमारे यांच्याकडे आलेली आहे. इकडच्या साईडला बघितला तर अनिल गोमारे मारुतीच्या फोटोला हार वगैरे चढवताना आणि मागे जो खांद्याला मुलगा आहे तो अनिल गोमारे यांचाच मुलगा आहे. आणि आमच्या गावातले वरिष्ठ नागरिक लक्ष्मण गोमारे हे सुद्धा इकडं आपल्या पालखीचं दर्शन वगैरे घेताना. आणि इकडच्या साईडला बघितला तर आमचे मित्राचे वडील संजय पाटील आणि प्रेम पाटील हे सुद्धा आपल्या पालखीचं दर्शन वगैरे घेताना. इकडच्या साईडला तुम्ही बघितलात तर आपल्या गोमारे परिवार पालखीमध्ये जे पण मुलांनी खांद्यावरती पालखी वगैरे घेतलेली आहे त्यांना हार वगैरे घालून त्यांची आरती वगैरे करून मान सन्मान देताना. प्रेम पाटील यांचे वडील यांनी सुद्धा मस्त आहे की ज्यांनी खांद्यावरती पालखी घेतली त्यांची
आरती वगैरे केली, त्यांच्या गळ्यामध्ये हार वगैरे टाकलाय आणि त्यांचं दर्शन वगैरे इकडे घेतलेलं आहे. अशा प्रकारे जे पालखी खांद्यावरती घेतात त्यांना मान सन्मान दिला जातो. आणि अशा प्रकारे आमच्या चिखली गावातल्या पालखी मिरवणूक सोहळ्यामध्ये जे जे खांदेकरी असतात त्याचा तोंड गोड करून त्यांची आरती करून पालखी पुढे नेली जाते. आणि दीपक गोमारे यांच्या घरी पालखी इकडे आलेली आहे आणि दीपक गोमारे आणि त्या वहिनी आहेत त्या इकडे आलेल्या आहेत पालखीची पूजा वगैरे करायला. तर दीपक गोमारे यांनी ज्या खांदेकरी आहेत त्यांना हार घातलेला आहे आणि त्या वहिनी आहेत त्यांनी त्यांची आरती वगैरे करून त्यांना टीका वगैरे लावून मान सन्मान दिलेला आहे. फोटोला हळदी कुंकू वाहून जे काही निवद आहे ते निवद आणि नारळ श्रीफल आतमध्ये ठेवून दर्शन घेण्यात पालखीचा. तर अशा प्रकारे जे पालखीचा दर्शन वगैरे असतो अशा प्रकारे दर्शन घेतला जातो आणि अशा प्रकारे पूजापाठ वगैरे केली जाते. प्रत्येक घरोघरी अशी पालखीची पूजा वगैरे केली जाते. आणि अशा प्रकारे आमच्या चिखली गावातील हनुमान पालखी ही घरोघरी फिरून त्या पालखीला पूजा वगैरे केली जाते. आणि आता इथून जे पुढे घर आहे त्या घरी पालखी म्हणजे थोड्याच पुढे आल्यानंतर 2 पाऊल टाकल्यानंतर पुढे आपला योगेश भोईर यांचं घर लागणार आहे आणि यांच्या घरी पालखी राहणार. योगेश भोईर यांच्या दाराशीकडे आलेली आहे. वहिनी आरती करते पण उचलून घाशी काय खाऊ नको नाही तर केल्यानंतर घाशी लागेल. ज्या वहिनी आहेत त्यांनी इकडे आरती करायला घेतलेली आहे. हळदी कुंकू वाहून आपला जो पण प्रसाद आहे तो आतमध्ये ठेवून पालखीची इकडं आरती वगैरे केलेली आहे. अशा प्रकारे घरोघरी पालखीची पूजा वगैरे केली जाते. लहान लहान मुलं सुद्धा इकडे आरती वगैरे करतात. फ्रेंड्स आता थोडासा एक ट्विस्ट आलेला आहे. पाऊस पडायला लागला थोडा थोडा पाऊस पडायला लागलेला आहे. बॉडी आता पालखी अंकुश धोंडे यांच्या दाराशी इकडे आलेली आहे आणि इकडे साईडला बघू शकता अंकुश पाटील यांच्या दाराशी पालखीशी यायच्या अगोदर जो हरिपाठ चालू होता लेडीज लोकांचा अशा प्रकारे आता इकडे पूजा सुद्धा चालू आहे. इकडे अंकुश पाटीलनी त्यांनी खांद्यावरती पालखी वगैरे घेतलेली आहे त्यांच्या गळ्यात हार वगैरे घालताना आणि त्यांचं दर्शन वगैरे घेताना. आता इकडनं आपण इकडे बघितलात अंकुश पाटील यांची फॅमिली इकडे पूर्ण आहे. नाही मी करू शकतो. दक्ष क्रॉस लावलाय. नाही मला पाहिजे क्रॉस. कुठे मी तेवढंच फ्रेंड कुठे कुठे ती गेली घरी ती गेल्या घरी ते आता
आता आपण प्रसाद धोंडे यांच्याकडे पालखी आणलेली आहे आणि पावसाने हाजीर सुद्धा लावलेली आहे. इकडे बघितले प्रसादच्या वडिलांनी प्रसादला हार वगैरे घातला आणि इकडे साईडला वीर पाटील यांना सुद्धा इकडे हार वगैरे घातलेला आहे. हार मापाचा आणला होता वाटतं वीरच्या. हार वीरच्या मापाचा एकदम बारीकच्या बारीक. अरे हार ना एकदम वीरच्या मापाचा होता मागे माहिती का. इकडच्या साईडला बघितला तर प्रसादचे आई वडील पालखीची पूजा वगैरे करताना. आणि इकडच्या साईडला बघितला तर हार वगैरे काढलेले आहेत. हारांचा वजन वगैरे जास्त झालेलं आहे म्हणून एकच हार गळ्यात ठेवून कंटिन्यू पालखी पुढे घेऊन जाणार आहोत. आमच्या गावातल्या महिला मंडळ आहेत त्यांनी इकडे हरिपाठ वगैरे त्यांचं चालू आहे आणि इकडनं केशव धोंडे त्यांचे वडील मस्तपैकी वाजक आहेत. आणि इकडनं अजून बघितला तर पुढच्या साईडला इकडे बघितला तर सचिन धोंडे यांच्या इकडे पालखीची पूजा वगैरे चालू आहे. चारू चांगली पूजा करो आणि निरोती शेटला आमच्या बरोबर घे. बहिणी जना शेटुडे आणि आमच्या मोठ्या वहिनी इकडे आलेल्या आहेत. जनार्दन धोंडे यांच्या धर्मपत्नी इकडे पूजा करताना. पण काय जर आमच्या जना शेटला इकडे आणलेलं नाही, त्याला दुकानामध्ये काम लावल्यामुळे जरासा तो बिचारा आला नाही इकडं. पण इकडं चारू जोड्यामध्ये आलेली आहे. इकडं चारू आणि आमचा बॉबी पण आलेला आहे. बॉबी दर्शन वगैरे झालं ना. हे आमचा बॉबीचा इकडं दर्शन वगैरे झालेलं आहे. इकडं सचिन अजून काय मागू नको. एक जीसीबी बस झाला आपल्याला. तिसरी इकडे बघा पूजा करता करता आस्ते आस्ते सचिन शेट्टी थोडासा देवाकडून मागून मागून भरून काही जमा केलेला आहे. इकडे बघा वहिनीने आता हनुमान जयंती निमित्त दुकानावरती डिस्काउंट लावलेला आहे. जे कोणी येणार त्यांना 50% डिस्काउंट मिळणार आहे. वहिनी हा डिस्काउंट खरा असणार आहे ना. फक्त आजच्या तारखेपुरती असा डिस्काउंट. इकडे बघा आमच्या भावाची मोठी लेक इकडे पूजा करताना मस्त आहे की बघितला. इकडे कसा बॉन्डिंग आहे आमच्या वहिनीचा आणि दादाचा. वहिनीकडे नाव काढलं भावाची इकडे उपस्थित झालेली. कुठं राहिला होता दुकानामध्ये होत. जनार्दन धोंडे यांच्या फॅमिलीने सुद्धा पालखीची आरती वगैरे केलेली आहे आणि सचिन धोंडे यांनी सुद्धा पालखीची आरती वगैरे केलेली. एकाच जागी दोन घरांनी एकत्र मिळून पालखीची आरती वगैरे केली आणि सर्वांचं दर्शन वगैरे घेतलेलं आहे. आणि आज इथे दुकानामध्ये आमच्या वहिनीने 50% डिस्काउंट लावलेला आहे. दादा वहिनी काय बोलली माहिती आहे का आजच्या दिवस हनुमान जयंती निमित्त दुकानामध्ये जे काय घ्याल ते 50% डिस्काउंट असणार आहे. हे खरं असणार आहे वहिनी. तर चला मजा मस्ती झाली आमच्या भावाबरोबर वहिनी बरोबर. तर चला आपण आस्ते आस्ते पालखी आता पुढे घेऊन जाणार आहोत. ओमकार धोंडे यांच्या दाराशी पालखी इकडे आलेली आहे आणि इकडे बघू शकता ओमकार आणि मोठ्या बहीण आहेत त्या सुद्धा इकडे पालखीची पूजा वगैरे करतात. आणि ओमकारची आई सुद्धा आहे. नारायण गोमारे यांचा मोठा मुलगा यांनी खांद्यावरती पालखी वगैरे इकडे घेतलेली आहे. हा सुद्धा बॉडी बिल्डर आहे. खूप चांगली बॉडी याची. पहिले त्याचे वडील वर्कआउट करायचे मग त्याचे चुलता इकडे आहे ना सुनील गोमारे तो सुद्धा वर्कआउट करायचा. आता त्यांची तिसरी पिढी इकडे चाललेली वर्कआउट आणि पैलवानगिरीमध्ये. आता इकडे तुम्ही बघितलात तर आपल्या ओमकार धोंडे यांच्या आई इकडे आहेत पालखीची इकडे पूजा वगैरे करताना आणि ओमकार बाजूला उभा राहून आनंद घेतोय पालखीचा. अशाच प्रकारे आमच्या गावात जी चिखलोली गावातील हनुमान पालखी असते जे घरी घरी गेल्यानंतर सर्वजण पालखीचं दर्शन वगैरे घेतात आणि पालखीमध्ये बजरंग बलीचा फोटो आहे त्या फोटोचा हार वगैरे काढतात त्याला नैवेद्य वगैरे देतात आणि मग त्याचं दर्शन घेतात आणि मग पुढे पालखी हलवली जाते. अशाच प्रकारे प्रत्येक घरोघरी अशी पालखी नेली जाते आणि सगळेजण त्या पालखीचा दर्शन वगैरे घेतात. तर चला आता ही पालखी आता आपण पुढे घेऊन जाणार आहोत. इकडच्या साईडला तुम्ही बघितला तर हरेश धोंडे यांच्याकडे इकडे पालखी आलेली आहे आणि इकडे पालखीचं दर्शन वगैरे घेताना त्यांची पूर्ण ऑल फॅमिली. आणि बुवा कुठे राहिला वहिनी बुवा कुठे
भजनाला. बघा मित्रांनो, आपल्या घरी पालखी असणार आहे आणि आमचा बुवा बाहेर गेलेला आहे भजनाला. आमचा बुवा एवढा बिझी आहे. तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर बुवाला थोडीशी काहीतरी असं वाटेल का खरंच मी नव्हतो उपस्थित हनुमान पालखीच्या दिवशी. त्यांचे मोठे बंधू हरेश धोंडे यांनी इकडं मस्तपैकी पालखीचा दर्शन वगैरे घेतलेलं आहे. इकडच्या साईडला जी प्रथा आहे चिखली गावामध्ये, लहान मुलं असतात त्यांना पालखीच्या वरून असं घेतलं जातो. एकदा पालखीच्या वरून घेतलं आणि इकडे दर्शन वगैरे झालं. तर इकडच्या साईडला बघितला तुम्ही हरेश धोंडे यांच्या दाराशी पालखीची पूजा वगैरे झाली. आता आपण इकडून जाणार आहोत आपल्या गावातले जे पाटील आहेत देवदास पाटील यांच्या दाराशी. तर तुम्ही काहीतरी बोलत होता आता 2 मिनिटं अगोदर काहीतरी बोलत होता. कुठला मामा बोलत होते? मला आता काहीतरी तू बोलत होता. मला काहीतरी बोलत होता आता. अच्छा, पालखीच्या पुढे येऊन पोरं बसलेले आहेत गावातले, ते थोडीशी मजाक मस्ती करताना. मजा चालू आहे गावाकडे, अशीच मजाक मस्ती चालू असते. त्यामुळं आम्ही खूप आनंदामध्ये शूटिंग करत असतो. आणि इकडच्या साईडला जी मजाक मस्ती जर व्हिडिओ मध्ये टाकली आपण युट्यूबला तर संगम जोशी बोलतात तुमच्या चॅनलला रिपोर्ट मारू, अशी धमकी आलेली इकडं. काय बोलतो? काय बोलल्यानंतर? आता मी बोललो नाहीये, हे बोलतात. हे भाई मी काहीच मी बोललो तर ना, हे बोलत यांना हक्क आहे ना. अरे यांना हक्क आहे ना, तुम्ही बोलू शकता ना. हे बघ, माझ्या चॅनल वरती कोण जर बाहेरून बाजून बोलला इकडे साईडला बघितला तर देवीदास पाटील यांच्या दाराशीकडे पालखी आलेली आहे आणि ज्यांनी पण खांद्यावरती पालखी घेतलेली आहे त्यांच्या पायावरती पाणी टाकून त्यांचे पाय पदराने असे पुसले जातात. आणि इकडे साईडला बघितला तुम्ही तर देवीदास पाटील यांची फॅमिली पालखीची पूजा वगैरे करताना. इकडच्या साईडला बघितलं तर देवीदास पाटील यांच्या घरी पालखीची पूजा वगैरे झाली, दर्शन वगैरे सर्वांनी घेतला.